मराठा समाजासाठी मी कायम बोलत असतो. मराठा समाजाला मोठं केलंय. लोक माझे दुश्मन झाले. माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या. माझे जवळचे लोक फोडतायत असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय. मंगळवेढा तालुक्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जरांगे पाटील यांनी हा मोठाच दावा केलाय. सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे केवळ भाषणात बोलण्यापुरतं सरकारनं ठेवलंय. 80,000 पोरांची PhD दिली गेलेली नाही, त्यामुळे सारथी कशाला काढली असा सवालही त्यांनी केलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मोठे दावे केलेले आहेत. मराठा समाजासाठी मी लढतोय, मात्र माझ्याच नावाच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. दोन GR दिले, आता तुमचा सुद्धा देणार आहे. सातारा संस्थांचा GR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही. तर मग घोड्यात लावतो त्याला. नाही दिले, दुश्मनी झाले हो मला. मी असं तुमच्यासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मनी झाले. हे मला वैरी समजायला लागले, माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या. का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो, म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले. आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात. जे खोटं आहे तेच ना. यांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाहीत, माहित आहे का तुम्हाला? इतके हाल आहेत. आपल्या अधिकाऱ्यांची भरती सुद्धा होत नाही. ते जर कॉन्स्टेबल झालं ना, तिथंच रिटायर होतोय. जसं काय त्याच्या खुर्चीला फेविकॉल चिटकेले, दुसरं मागून येतो, मोठा अधिकारी होऊन जात. आपण आपले लोक सांभाळायचं शिका. आता मी सारथीचं लावून धरलंय. 80,000 पोरांची PhD दिली नाही, कशाला काढली सारथी? नुसतं भाषणच सांगायला मराठ्याला सारथी या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे. 75 पोरं पहिल्यांदा परदेशात जात होते, त्याचे सुद्धा पोरात 40 केले तर 75 वर न्यायचं सांगितलंय.